हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. तर मी 18 तारखेला ड्युटीला झाली होती. माझी नाईट ड्युटी होती 18 तारखेला. मग मी साईनाक्याला गेले चालत चालत आणि तिथून मग ॲटो पकडला. नंतर मग ते ॲटोवाले काका दुसरे कोणी भेटते का ते पॅसेंजर बघत होते. थोड्या वेळासाठी ॲटो साईडला थांबवलेला होता. मग तुम्हाला माहीतच आहे लातूरमध्ये कसं असतं, लातूरच्या साईडला की रंगपंचमीच्या दिवशी कलर म्हणजे खेळतात इकडे. आणि तुम्ही पण पाहू शकता की इथं बघा, जिथं तिथं गाड्या दिसत आहे त्या गाड्यांवरती त्यांचा कलर वगैरे आहे खूप सारा. तर ते रात्रीचे विकायला आले होते कलर. तर 19 तारखेला रंगपंचमी होती त्यामुळे. आणि इथं बघा किती सिग्नल पण पडलेले, त्यामुळे थोड्या वेळासाठी ॲटो थांबला होता. नंतर मग मी गेले हॉस्पिटलमध्ये, पंचिंग वगैरे केली आणि नंतर असंच बसलो होतो मी आणि माझी फ्रेंड. मग तिथं बायपासचे 2 पेशंट होते ICUमध्ये आणि तिकडे एक पेशंट होता, त्याला पण काहीतरी त्रास व्हायला होता, विकनेस वगैरे. तर मग नंतर आम्ही दोघीजणी काही नाही तर हेच स्टडी वगैरे करत बसलो होतो. ती पण मोबाईल बघत बसली थोड्यानंतर आणि मी पण व्हिडिओ बनवत बसले थोडासा आणि स्टडी पण केला. आणि दुसऱ्या दिवशी मग 19 तारखेला ड्युटी सुटली आणि मी घराकडे निघाले. मग मला ॲटोनंच जावं लागतं कारण घरापासून हॉस्पिटल थोडंसं लांब आहे. अल्फा हॉस्पिटल तुम्हाला माहीतच असेल, थोडंसं लांब आहे आणि चांगलं आहे हॉस्पिटल पण. तर पाहू शकता, हे बघा, हे मी रस्त्याने पण दाखवते तुम्हाला. सगळे लोक कलर खेळायले होते, कलरचे गाडे पण दिसत आहेत बघा. तर मला खूप चांगलं वाटलं. पण त्या दिवशी आम्हाला पण खेळायचा होता कलर 19 तारखेला. पण झालं असं की जे माझे जाऊबाई आहेत त्यांचे वडील आहेत ते एक्सपायर झाले. सो त्यामुळे आम्हाला तिकडं जावं लागलं. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण खूप दुःख झालं त्यांना, म्हणजे असं झाल्यामुळे. तर त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो नंतर. आणि बघा तुम्ही पाहू शकता, म्हणजे इथे ऑक्सफोर्ड कॉलेजच्या तिथं पण सगळे कलर खेळले होते. मग मी नंतर घरी आले आणि बॅग वगैरे ठेवली. मग व्यवस्थित सगळं काही घर वगैरे आवरून घेतलं आणि दरवाजा वगैरे लावून घेतला मी नंतर. आणि पुन्हा म्हणलं तर काहीतरी खायला बनवावं. पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी दाखवते बॅक साईडने. इथं आमच्या तुम्हाला माहितीच आहे की इथं द्राक्षाची बाग आहे आणि तिकडं बघा हे दूर दिसत आहे ना मंडप, तर ते आहे ते ऑक्सफोर्ड कॉलेज. तर ऑक्सफोर्ड कॉलेजच्या बॅक साईडला तिथं खूप मोठे प्लेस आहे. तर तिथं ते मंडप टाकलेलं होतं आणि तिथं खूप सारे मोठे मोठे गाणे लावून त्याचं तिथं लोक तिथं रंगपंचमी खेळत होते, तिथले स्टुडंट सगळे, टीचर वगैरे. आणि बॅक साईडला बघा इकडं रो हाऊस वगैरे आहेत आणि अपार्टमेंट पण आहे आमच्या इथे. तर नंतर मग मी म्हणलं आता काय बनवावं, त्यांनी पण येणार होते घरी. मग काय म्हणून म्हणलं वरण भातच लावा म्हणलं, कारण त्यांनी असं 15 दिवसाला 8 दिवसाला येतात. सो त्यामुळे मग मी त्यांच्यासाठी चांगलं खायला बनवते. मग मी वरण भात वगैरे लावलं कुकरमध्ये, व्यवस्थित धुवून वगैरे घेतले तांदूळ आणि नंतर तुरीच्या डाळीचं वरण आणि भात लावला. तर माझा तर खूप मूड होता रंग खेळायचा, पण ठीक आहे, असं काही प्रॉब्लेम नाही, नंतर पुढच्या वर्षी खेळता येईल. आणि नंतर कुकर वगैरे लावलं आणि नंतर मग मी पीठ वगैरे मळून घेतलं आणि वांग्याची पण भाजी बनवली होती. तर ती वांग्याची भाजीचा वगैरे मी व्लॉग नाही काढलेला. आणि नंतर मग आज पण मी नंतर हे कुकर वगैरे लावून नंतर मग मी वरण भात वगैरे बनवलेलं होतं. तर माझी फ्रेंड पण आली होती वैशू, तर तिच्यासाठी पण मी बनवलं होतं वरण भात, चपाती, भेंडीची भाजी आणि करंजी वगैरे होती. आणि नंतर मग ती गेल्याच्या नंतर मग मी बाहेर गेले थोडंसं माझ्या मावशीच्या मुलीसोबत, कारण आता 25 तारखेला कल्याणीचं लग्न आहे. तर त्यासाठी मी केस हेअर कट पण केलेत आणि थ्रेडिंग वगैरे पण केली. माझ्या मावशीच्या मुलीनं फेशियल ते पण केलं आहे, तिनं कधीच केलेलं नव्हतं. पण मी फेशियल नाही केलं कारण आता सगळे सध्या तर चेहरा क्लीनच व्यवस्थित आहे, त्यामुळे मी नाही केलं. आणि हेअर कट पण केला. बघा तुम्ही माझे केस पाहू शकता किती खराब झालेत, खूप खराब झाले होते केस, कारण सारखं बुचडा पाडून पाडून कॉलेजमध्ये पण कधी असं मोकळे ठेवायला जमतच नव्हते. आणि नंतर बघा हेअर कट केल्याच्या नंतर त्यांनी व्यवस्थित क्रीम वगैरे लावून छान असे केसांना माझ्या शाईन आणली होती. खूप छान केलं. धन्यवाद ताई, थँक्यू. नक्की कमेंट करा, लाईक करा.